जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिकच्या सिडको परिसरातील नामांकित सोनाली मटण भाकरी या हॉटेलमध्ये जेवत असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि याचाच राग मनात धरून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील नामांकित सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये रात्री 9च्या सुमारास प्रसाद भालेराव त्याच्या मित्रासह जेवण करण्यासाठी गेला होता। शेजारच्या टेबलवर बसणाऱ्या व्यक्तीशी त्याची बाचाबाची झाली आणि याचाच राग मनात धरून प्रसाद भालेराव या 25 वर्षीय तरुणाची हत्या झाली। प्रसादला तत्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। हत्येची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून प्रसाद भालेरावच्या मित्रानं ती कथन केली। हे सर्व लहान मित्र आम्ही जेवायला बसलेलो असताना तिथं अज्ञात व्यक्ती आल्यानंतर तिथं झगडा करत असताना तर मालकने त्याला हाकलून दिलं। हाकलून दिल्यानंतर त्यांनी मनात राग आणून 10-15 पोरं आणले। 10-15 पोरं आणल्यानंतर त्यांच्या हातात तलवारी या कोयते वगैरे हे गोष्टी होता। त्या आणल्यानंतर त्याच्यामधले आमचा मित्र प्रसाद भालेराव या आमचा बंधू, त्याच्यावर डायरेक्ट अचानक त्यांनी प्राणघात हल्ला चालू केला। काय झालं मग आता प्रशांतला तब्येत कशी? आता आम्ही कंप्लेंट केलेली आहे, पोलिसांना बी सांगितलेली अशी गोष्टीची घटना स्थळी पाणी केली त्यांनी बी, फुटेजमध्ये बी सर्व गोष्टी आलेल्या आहे आणि तो जागी मृत्यू घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। तरी आमची अपेक्षा आहे का तिथं तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि तिथं जे हॉटेल आहे, कोणते हॉटेल होते? नाव काय? सोनाली मटण भाकरी। अच्छा, तिथं तो मालक आहे, तो स्वतः आय विटनेस आहे, सर्व फुटेजमध्ये आलेलं आहे। म्हणजे आम्हाला काही बोलायची गोष्ट नाही आहे, सर्व जे आहे ते क्लिअर कट आहे आणि त्यांनी झगडा कशा कारणावरून केला हे आम्हाला फक्त खुलासा करायचा आहे। मला तिथं काहीच कळलेलं नाही आहे। आम्ही आमचं जेवण करत होतो। जेवण करत असताना तो अचानक तिथं आला। तो म्हणे तुमचं काय म्हणणं आहे का? त्याच्यावरून काय झालं काही नाही, आम्ही त्याला ओळखत नाही, काहीच नाही। पण मग तो आल्यानंतर मग तिथून कसं बसं आम्ही ते मिटवण्याचा प्रयत्न केला। आम्ही आमचं जेवण केलं, पण आम्ही 2-3 जण मागं राहिलो आणि तो अचानक प्रसाद हा पुढं गेला, हात धुतला आणि तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक झाला आणि अटॅक झाल्यानंतर त्याच्यावर ही जी काही घटना घडलेली आहे तो जागेत मृत पावलेला आहे। तपासात अंबड पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनिल पिठेकर, नितीन दांडेकर या दोघांना ताब्यात घेतले। पुढील तपास अंबड पोलीस करतायत। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा अंबड पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आरोपींना पोलिसांचं काहीच भय राहिलेलं नाहीये, हेच या झालेल्या घटनेतून समोर आले। मुळात पार्सलची सुविधा सुरू असताना एवढ्या रात्री कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवून हॉटेल कुणाच्या छत्रछायेखाली सुरू होतं, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। अंबड इथे अनेक हॉटेल सर्रासपणे सध्या सुरू आहेत। मग या हॉटेल्सवर पोलीस कारवाई न करता दुर्लक्ष का करतायत, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले। आता हॉटेल मालकावर आणि हत्येतील आरोपींवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक। इकडे गंगापूर धरण 80% भरलंय, त्यामुळे नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे। लवकरच नाशिक महानगरपालिकेनं दर आठवड्यात 1 दिवस पाणी कपातीचा घेतलेला निर्णय देखील पालिका रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिकचं गंगापूर धरण 80% भरलंय। सकाळी 10 वाजता 500 क्युसेसनं पाणी सोडण्यात आलं, त्यानंतर दुपारी 12 वाजता 1000 क्युसेस, दुपारी 2 वाजता 2000 क्युसेस आणि 4 वाजता 3000 क्युसेस असं टप्प्याटप्प्यानं पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे गोदावरी नदी किनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
गंगापूर धरण 80% भरलं असून नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलाय। लवकरच नाशिक महानगरपालिकेनं दर आठवड्यात 1 दिवस पाणी कपातीचा घेतलेला निर्णय देखील पालिका रद्द करू शकते। गोदावरीच्या परिसरात देखील महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना आपली वाहनं बाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आवाहन केलंय। मी नागरिकांना एकच सांगणार आहे, पाण्याचं वाढता प्रभाव आहे, तुम्ही पाण्याच्या आजूबाजूला थांबू नका। सुरक्षा सगळं तुम्ही साईडला होऊन जा, फक्त पाण्यामध्ये येऊ नका, सुरक्षेचं हातून जा। आपल्या वाहनं काही असतील ते लवकर जलद गतीने काढून घ्यावं, नुकसान होऊन देऊ नका काहीच होण्याचं, फक्त आम्हाला सहकार्य करावं। आदेश असेच देणे, जे काही वाहनं असतील काहींना त्यांच्या मालकांना बोलून ते सर्व सुरक्षा सगळी हटवावं काही। बाकी लवकर पाण्यापाशी कुणीच थांबू नका, पाण्याचा अवसरला थांबा, जास्त जवळ जाऊ नका। गंगापूर धरण 80% भरलंय। या परिसरात काही अपघात घडू नये यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। नाशिक कंटोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगर परिषदेनं नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणं काढून नाल्या आणि गटारी साफ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे विजयनगर परिसरातील आणि भगूर शहरातील अनेक घरांमध्ये आणि शेतात पाणी साचलं होतं। अनेक गरीब नागरिकांच्या घराचं नुकसान झालं, त्याचप्रमाणे शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। इंग्रजांच्या काळापासून 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मोरया आणि नैसर्गिक नाल्यावर स्थानिक रहिवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी तसंच बिल्डर्सनी अतिक्रमण केलंय। आर्मी आणि ईदगाह परिसरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह भगूर बसस्टॉप परिसर तसंच नानेगाव रोड शेळकेमळा परिसरातून विजयनगर भगूर समतावाडी परिसरात आणि भिलाटी परिसरात साचतंय। अतिक्रमण झाल्यामुळे पूर्वी नाले मोकळे होते, पावसाचं पाणी व्यवस्थित वाहून जात होतं, पण आता पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला जाण्यासाठी मार्गच नाहीये, त्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचतंय। वाहन चालकांना तसंच स्थानिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि भगूर नगर परिषदेनं नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणं काढून नाल्या आणि गटारी स्वच्छ कराव्यात, जेणेकरून पावसाच्या प्रवाहाचं पाणी इतर ठिकाणी पसरणार नाही। नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणं काढून गटारी साफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नागरिकांच्या घरामध्ये तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे मोठी नुकसान झाली होती। तरी प्रशासनाने यावेळेस याची दक्षता लक्षात घेता पाऊस येण्यापूर्वीच विजयनगर परिसर तसेच भगूर नगर परिसरामध्ये असणारे नैसर्गिक नाले लवकरात लवकर मोकळे करून सदरील वाहणारे पाण्याचा प्रवाह आणणार नाही याची काळजी घ्यावी व त्यावरील अतिक्रमणे काढावी। तसेच विजयनगर परिसरातील कॅन्टोन्मेंट झोनमध्ये असणारे नैसर्गिक नाले हे याच्यावरील अतिक्रमण कॅन्टोन्मेंट बोर्डने लवकरात लवकर काढून सदरील पाणी जाण्यासाठी मोकळे करावे अशी विजयनगर परिसरातील व भगूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी भास्कर साळवे, भगूर। सिडकोमध्ये काल जो खून झालाय त्याबाबत आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूया ते काय म्हणतायत। नाशिकच्या जुनो सिडको परिसरामध्ये काल मध्यरात्री किरकोळ कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आलेला आहे। मी आता याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला होता। नाशिकचा हा जुन्या सिडको परिसरातला शनी चौक म्हणून या परिसराकडे बघितलं जातं। खरं तर या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी म्हणजे या ठिकाणी काही तरुण जे ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले असताना या ठिकाणी काही तरुणांशी किरकोळ वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं आणि या तरुणाच्या डोक्यात चक्क फरची टाकून त्याचा खून करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर आरोपींचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडनं घेतला जातोय। कॅमेरावर नितीन बोराळेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक। या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री सर्वच आरोपी ताब्यात घेतले। याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे उपायुक्त विजय खरात यांनी देखील अधिक माहिती दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशन येथे आज पहाटे 5:19 गुन्हा रजिस्टर क्रमांक 231/2021 IPC 302 प्रमाणे जे खुनाचा गुन्हा दाखल आहे। यामधील घटना अशी आहे की काल संध्याकाळी साधारणतः
9:30च्या सुमारास यातील मयत सागर भालेराव प्रसाद भालेराव हा त्याच्या मित्रासोबत सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता आणि त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी एक रेकॉर्डवरील गुन्हेगार देखील तिथे आला होता आणि त्यांच्यामध्ये किरकोळ वादातून ते हा जो मयत इसम आहे यातला प्रसाद भालेराव आणि त्याचे मित्र हे 9:30च्या सुमारास बाहेर पडत असताना त्याच वाद झालेल्या इस्माने त्या अधिकचे त्याच्यासोबतचे साथीदार घेऊन आला आणि त्याच्यावर तिथे लाथाबुक्याने हाणामारी करून आणि तिथेच पडलेल्या फरशी आणि दगड आणि खुर्ची याने त्याच्या डोक्यात प्रहार करून त्याचा खून केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली आणि अत्यंत तत्परतेने तपास करून यातील 6 आरोपी निष्पन्न केले आणि त्या सर्व संशयित 6 आरोपींना आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून पोलीस स्टेशनचे काही क्राईम पी आय निंबाळकर साहेब हे आता या संदर्भात पुढील तपास करीत आहेत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दौऱ्यावर आलेल्या राजपुत्र अमित ठाकरेंनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी केली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने गेल्या 4.5 वर्षात या प्रोजेक्टकडे फारसं लक्ष न गेल्यानं ते धूळ खात पडून होते. नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरेंनी या प्रोजेक्टची पाहणी करून कामाची माहिती जाणून घेतली आहे. आज सकाळपासनं सन्माननीय अमित ठाकरे यांनी जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळामध्ये जी कामं झाली होती, जे CSR मधून प्रकल्प राबवलेले गेलेले त्याची आज पाहणी केली. अनेक महत्त्वाचे प्रकल्प सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नाशिक महानगरपालिकेमध्ये राबवले गेले. त्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन असेल, मुकरे धरण असेल, सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शस्त्र संग्रहालय असेल, ट्रॅफिक गार्डन असेल, अशी अनेक जे प्रकल्प राबवले गेले होते ते प्रकल्प कशा पद्धतीने चालले आहेत याची पाहणी करायला आज अमित ठाकरे गेले होते. काही ठिकाणी अतिशय निराशाजनक असं चित्र होतं. एवढे सुंदर बनवलेले प्रकल्प काही ठिकाणी मेंटेन होत नाही आहेत, त्याची निगा राखली जात नाही आहे आणि ते अतिशय दुर्दैवी होतं. म्हणून आज आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन केलं की जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात जे प्रकल्प उभारले गेले आहेत त्यामध्ये कुठलेही राजकारण न आणता त्या सर्व प्रकल्पांची व्यवस्थित निगा राखली जावी. कारण शेवट हे प्रकल्प जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय राजसाहेबांनी उभे केलेले असले तरी ते नाशिककरांसाठी आहेत आणि त्याच्या नाशिककरांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी आज आम्ही आयुक्तांकडे अशी केली की स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदकाम झालेलं आहे, नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. अशा प्रकारची तक्रार कालपासनं सन्माननीय अमित ठाकरे यांच्याकडे अनेक नाशिककरांनी वारंवार केली. आज आपल्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना ही विनंती करतो, आम्ही आतमध्ये पण केली की कोविडचा पिरियड आहे, आम्हाला आंदोलन करायला लावू नका, पण जर लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याचं काम झालं नाही तर मग महानगरपालिकेचे जे इंजिनियर याला जबाबदार असतील त्याला महाराष्ट्र सैनिक त्याच खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला आंदोलन करायचं नाहीये. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली.
लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी.
त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे ती आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. निफाड इथल्या बोकडदरी इथे दरड आणि ढगफुटीबाबत आपत्ती व्यवस्थापनानं मॉक ड्रिल केलंय. गावात अचानक अधिकाऱ्यांसह रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आणि इतर वाहनांचा ताफा कशासाठी आला याचा प्रश्न स्थानिकांना पडला. त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली. ज्यावेळी ग्रामस्थांना ढगफुटे आणि दरड कोसळणं अशी आपत्ती झाल्यास आपत्तीबाबतच्या रंगीत तालमीची माहिती मिळाली, त्यावेळी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला. ढगफुटीसारखी अथवा पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्वतःसह इतरांचा बचाव कसा करायचा
नदीकाठच्या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांची काय दक्षता घ्यायची, ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पूरस्थिती असो वा वादळ वारे अथवा आगीसारख्या दुर्घटना घडल्यास त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. आज बोकडदरा तालुका निफाड येथे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं होतं. तहसीलदार निफाड या कार्यालयातील कंट्रोल रूममधून 12:30 वाजता आम्ही फोन केला सर्व यंत्रणेंना की बोकडदरा या गावी ढगफुटी झालेली आहे आणि एक पहाडाचा कोपरा कोसळलेला आहे अशा प्रकारचा मेसेज दिला गेला. त्या मेसेजच्या अनुषंगाने प्रत्येक यंत्रणा इथे 15 ते 25 मिनिटाच्या अंतराने इथं पोहोचली आहे. जवळच एक नैताळी PSC आहे, तिथून एक किती 7 मिनिटाच्या अंतरानेच मिनिटाच्या अवधीतच ती ॲम्ब्युलन्स इथं दाखल झाली. फायर ब्रिगेड आपलं तालुक्यामध्ये एकच आहे पिंपळगाव बसवंतला, तर तेही अगदी 40 मिनिटाच्या अनुषंगाने ते इथं पोहोचलेलं आहे. सगळे यंत्रणा एक 15 ते 25 मिनिटांच्या अंतरावर इथं पोहोचलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ॲक्च्युअल तशी परिस्थिती आल्यानंतर प्रत्येक यंत्रणेचा कसा रिस्पॉन्स टाईम आहे हा आम्ही आज इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. तर पिंपरी चिंचवडमध्ये गणेश बोत्रे युवा फाउंडेशन मार्फत चाकण ते खालुंबरेपर्यंत 10 किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं. या कामात वाहतूक यंत्रणेनं देखील सहभाग नोंदवलाय. तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी बिकट अवस्था या मार्गाची झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पडून अनेक वाहनधारक जखमी देखील झाले. गणेश बोत्रे युवा फाउंडेशन मार्फत चाकण ते खालुंबरेपर्यंत 10 किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. स्वतःची यंत्रणा गणेश बोत्रेंनी कामाला लावली आहे. त्यांना चाकण वाहतूक विभागाची देखील साथ मिळाली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक पोलीस देखील त्रस्त झाले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून चाकण तळेगाव मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. आम्ही कालपासून या ठिकाणी या रोडचं रिपेरिंग या ठिकाणी करत आहोत. नॉर्मलच्या गाड्या असतील, JCB आणि डंपरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी रोडचं आज पूर्णत्व काम खालुंबरे ते चाकणपर्यंत 7 किलोमीटरच्या रोडचं दुरुस्तीकरण या ठिकाणी करत आहोत. तळेगाव आणि चाकण MIDC मध्ये बहुतांश कामगार याच मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कामगार वर्गाची अडचण लक्षात घेता युवा पिढीतील तरुण गणेश बोत्रे यांनी आपले स्वतःचे रोड रोलर आणि 10 डंपर या कामासाठी उपलब्ध करून दिले. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये आतापर्यंत 30 डंपर डबर माती टाकून खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय. जे काम सरकारी बाबूंना जमलं नाही तेच काम एका साधारण युवकानं करून दाखवलं. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मतदारसंघातील नागरिकांना आवाहन करताच राहत्यातील कार्यकर्त्यांनी मदत करण्यासाठी सुरुवात केली आहे. कोकणमधील आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारचा हात आखडताच आहे. कोकणवर आलेलं संकट हे आपल्याच कुटुंबावर आलंय. नुसता शाब्दिक दिलासा देऊन चालणार नाहीये. कोकणवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची वेळ असून शिर्डी मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते राहुल घोगरे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोकणमधील आपत्तीग्रस्तांना 11,000 रुपयांची मदत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील भोकर नदीवरील मंगरुळ हा लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. या नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरातील असलेल्या तालुक्यातील सुमारे 12 ते 13 गावांच्या भूगर्भातील पाणी पातळीत उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे. रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील भोकर नदीवरील मंगरुळ हा लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. यंदाच्या पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा जळगाव जिल्ह्यातील पहिलाच मध्यम सिंचन प्रकल्प आहे. या नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरात असलेल्या तालुक्यातील सुमारे 12-13 गावांच्या भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे. सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्यानं हा प्रकल्प आता 100% भरून ओसंडून वाहू लागलाय.
एकूण 6.41 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प आणखी काही काळ असाच भरून वाहिला तर 15 दिवसात त्याचं पाणी मुखापर्यंत पोहोचेल. मंगरुळ, पिंपरी, केऱ्हाळा बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, करजोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. तसंच या गावातील भूगर्भातील पातळी वाढून तिथल्या विहिरी, कूपनलिकांची पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. कोरोना काळात रोग प्रतिकार शक्तीचं महत्त्व ठळकपणे समोर आलंय, सगळ्यांना पटलंय. दर दिवशी तासभर सायकलिंग करणं हा देखील सर्वांग सुंदर व्यायामच आहे. व्यायाम आणि छंद 40 गावच्या हौशी सायकलवीरांनी जोपासलाय आणि त्यांचं आता जिल्हाभरातून कौतुक देखील केलं जातंय. कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्तीचं महत्त्व ठळकपणे समोर आलंय. दर दिवशी तासभर सायकल चालवणं हा देखील सर्वांग सुंदर व्यायाम आहे. 40 गावचे हौशी सायकलवीर, पत्रकार, कवी तथा लेखक, शिक्षक जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन, सोपान चौधरी, लीलाधर पाटील यांनी सायकलिंगचा छंद जोपासताना 40 गाव ते पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांची सायकलवारी केली. 5 दिवसात 1020 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून केलाय. या सायकलवारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सायकलवीरांनी परतीचा प्रवासही सायकलनंच पूर्ण केलाय. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सायकल चालवणं हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. आम्ही 40 गाव सायकल ग्रुपचे काही सदस्य दर दिवशी 50 ते 60 किलोमीटर अंतर पार करत असतो सायकलवर. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम काही मंडळी करीत असतात. आम्ही सुद्धा सायकलचा छंद जोपासला आहे. दर दिवशी आम्ही 50 ते 60 किलोमीटर अंतर जातो आणि नुकतेच आम्ही 16 जुलै ते 20 जुलै या काळात 5 दिवसांची पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर ही सायकलवारी परतीच्या प्रवासासह पूर्ण केलेली आहे. या प्रवासात आम्ही 1020 किलोमीटर सायकल चालवलेली आहे आणि नुकताच या वारीची सुद्धा सांगता झालेली आहे. पहाटेच या हौशी सायकलवीरांची चाकं दर दिवशी 40 गावच्या वेगवेगळ्या दिशांना धावतात. दर दिवशी 50 ते 60 किलोमीटरचं अंतर ते सायकलनं पार करतात. सायकलच्या पायडल बरोबर त्यांचे हे सूर 2 वर्षापूर्वी जुळले. सुरुवातीला तालुक्यातील प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. यातील जिजाबराव वाघ यांनी 40 गाव तालुक्याची परिक्रमाच सायकलवरून पूर्ण केली आहे. ही परिक्रमा त्यांच्या नावावर 1000 किलोमीटरचा प्रवास नोंदवणारी ठरली आहे. यात त्यांनी पाचोरा, भडगावसह 40 गाव तालुक्यातील 20 धरणांना भेटी दिल्या आहेत. टोनी पंजाबी, अरुण महाजन आणि 60 वर्षीय रवींद्र पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रातील मानाच्या स्पर्धेत सहभाग घेऊन SR किताबही पटकावलाय. मी डिसेंबर 19 पासून मी सायकलिंग करतोय. मला सायकलिंगची चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रकारे इव्हेंट मी मारले आहेत. 200, 300, 400 किलोमीटरपर्यंत. आता 600चं कॅलेंडर इयर बाकी आहे. सायकलिंगमुळे मला तब्येतीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. बडोदा संस्थानचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचं जन्मगाव कवळाणे, वेरूळ, नस्तनपूर, शनी मंदिर, पद्मालय देवस्थान, नांदगाव, औरंगाबाद, धुळे, नाशिक, राजे देहरे किल्ला, जातेगाव, नागद किल्ला, खाजा नाईक किल्ला अशा बहुतांश ठिकाणी या सायकलवीरांनी सायकलनं जाणं पसंत केलंय. निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला राहायचं असेल व पाहायचं असेल की किती सुंदर आहे आपलं निसर्ग वगैरे, तर तुम्हाला एकमेव पर्याय हा सायकलिंग आहे. व आम्ही डेली सायकलिंग करतो व हाच उद्देश घेऊन आम्ही पंढरवारी केली. तेव्हा जवळजवळ आम्ही 1020 किलोमीटरला जनसंदेश जो दिला आहे तो झाडे लावा, झाडे जगवा ग्रीन मिशनच्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. भर पावसाळ्यात पंढरपूर वारीत त्यांनी रस्त्यावर घडलेल्या 3 अपघातग्रस्तांचे प्राणही वाचवले. गेल्या 2 वर्षापासून पंढरीची पायी वारी थांबली असताना सायकलवीरांनी मोठ्या जोशात सायकलवरून पंढरीची वारी पूर्ण करण्याचा संकल्पही तडीस नेला. आगामी काळातही लांब पल्ल्याचा सायकल प्रवास करण्याचा मनोदय त्यांनी जागर जनस्थानशी बोलताना व्यक्त केलाय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, 40 गाव.
धुळ्याचे प्रथम महापौर भगवान करंजकाळ यांच्याकडून कोकणमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून 20,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त नागरिकांना राज्यभरातून अन्नधान्य, कपडे आणि चाऱ्याची मदत केली जाते. धुळ्याचे प्रथम महापौर भगवान करंजकाळ यांच्याकडून मदत म्हणून 20,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजवला. अनेक गावं पुराच्या पाण्याखाली गेली तर दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या या संकट काळात पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत धुळ्यातील प्रथम महापौर भगवान करंजकाळ आणि सुनील नेरकर यांच्या नेतृत्वाखाली 20,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. च्या वतीने हे आपल्या महाराष्ट्रावर जे कोकणमध्ये आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जी आसमानी जे संकट आलेलं आहे, तळे गावाला 84 लोक दरड याच्यामध्ये दाबले गेले. त्यांना जिवंत समाधी झाल्यासारखं झालं. काही पाण्यामध्ये बी जलसमाधी काही लोकांना मिळाली. तर काल 27 जुलै जे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि ते आमचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आहे, त्यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्रावर आपल्याला आपत्ती आलेली काही जिल्ह्यांमध्ये, तर माझा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करावी. आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतोय की जे महाराष्ट्रामध्ये जे संकट आलेलं आहे ते संकटग्रस्त लोकांसाठी काहीतरी फुलाची पाकळी आपण द्यावी आणि पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी असं आवाहन मी करतो. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील खरबडी हेंडस दरम्यान दोघं दुचाकीस्वार टँकर खाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय. अशा घटना आता नित्याच्याच झाल्यात. राष्ट्रीय महामार्गाची स्थिती दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करणं जोखमीचं झालंय. बुधवारी 28 जुलैला रात्री 8:15च्या दरम्यान अशाच अपघातात जावई आणि मेहुना यांचा जागीच मृत्यू झालाय. 38 वर्षीय प्रेम पांडुरंग गेडाम आणि त्यांचा मेहुना हे दुचाकीवरनं जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरनं त्यांना जोरदार धडक दिली आहे. या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस आणि वंचित आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. कौशल्य आहे पण परिस्थिती नाहीये आणि कौटुंबिक परिस्थिती चांगली नसल्यानं भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर खेळ बंद करून गवंडी काम करण्याची वेळ आली आहे. असं म्हणतात हिरा हा कोळशाच्या खाणीत मिळतो. तसंच अनेक खेळाडू ग्रामीण भागात तयार होतात आणि परिस्थिती अभावी दुर्लक्षित होऊन संपुष्टात येतात. सटाणा येथील तरुण नितीन श्याम शिंदे हा दुर्लक्षित झालाय. केवळ परिस्थिती नाहीये म्हणून हरियाणा येथील अकॅडमीत निवड होऊन देखील त्याला तिथे सहभागी होता येत नाहीये. एकेकाळी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 गोल्ड, 3 सिल्वर यासह देश पातळीवर अनेक सुवर्ण पदकं मिळवून देणाऱ्या खेळाडूवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. तर मला माझी अलिबागची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला मेडल आतापर्यंत 3 मेडल गोल्ड, 2 मेडल सिल्वर हे सर्व मिळाले आहेत. आणि माझी घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला कुस्ती हा गेम सोडावा लागला आणि मी त्या वेळेसपासून कबड्डी पण खेळतोय. कबड्डीत खर्च कुस्तीपेक्षा कमी असल्यामुळे मी कबड्डी कंटिन्यू करतोय आणि कुस्तीला सोडलं आणि आता मी कबड्डीच खेळणार आहे. सध्या काय करतोय? सध्या तर मी आता परिस्थिती नसल्यामुळे आता तर मी वडिलांसोबत गवंडी कामाला जातोय. शाळा कॉलेज चालू आहे? शाळा कॉलेज सर्व बंद आहे. ऑनलाईन मी बंद केलं आहे. त्याच्यामुळे काय अपेक्षा आहे सरकारकडे? सरकारकडनं मला थोडीफार मदत मिळावी, कारण की माझी घरची परिस्थिती नसल्यामुळे सरकारने जर थोडीफार जर मदत केली तर मी खूप पुढेपर्यंत जाऊ शकतो. शालेय जीवनापासूनच कुस्ती, कबड्डी, फुटबॉल यासह विविध खेळात प्रावीण्य प्राप्त असलेल्या तसंच कझाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश सह विविध देशात भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन शिंदे परिस्थिती नसल्यानं खेळ बंद करून गवंडी काम तसंच दवाखान्यात साफसफाईचं काम करतोय. कुस्ती खेळते, काही कबड्डी खेळते,
न्यायची परिस्थिती नसल्यामुळे हे आता त्याला काहीतरी पाहिजे बा, त्याला सरकारकडनं मागणी आमची असं मला वाटतंय. मोठा व्हावा असं वाटतंय, पण शेवटी म्हणजे तो कसा आहे, आता तो खेळून राहिला, ती थोडीशी ती पण अपेक्षा वाटते आपल्याला, पुढे जावा त्याने कोणीतरी मदत करावा. आर्थिक पैशांची मदत ही गरीब परिस्थिती आपली. शासनानं आणि दानशूर व्यक्तींनी मदत केली तर अजूनही देशासाठी खेळून तो सुवर्ण पदक आणू शकतो आणि देशाचं नाव उंचावू शकतोय. तो अतिशय प्रतिकूलतेवर मात करून शालेय शिक्षण घेतलं, आता महाविद्यालयीन शिक्षण घेतोय. पण मग मात्र त्याच्यात जे देवाने दिलेले क्रीडा गुण आहेत त्यावर कुठेतरी अन्याय होतो तो परिस्थितीमुळे. सद्यस्थितीत तो शिक्षण घेताना आपल्या वडिलांबरोबर मिळेल ते काम करतो, दिवसाला 500-600 रुपये काय त्यांना मिळतात आणि अशा परिस्थितीत त्याला खुराक नाही, प्रशिक्षण नाही, मार्गदर्शन नाही. प्रसंगी अगदी मोटरसायकलचे ट्यूब पायाला लावून तो खेळतो आणि दुसरीकडे मात्र त्याने अगदी इंटरनॅशनल पातळीपर्यंत गोल्ड मेडलसुद्धा मिळवलं आहे. तर तो 100% त्याचं, आपल्या गावाचं, कॉलेजचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं नाव रोशन करेल. त्यामुळे मला वाटतं आता गरज आहे ती तुमच्या माझ्यासारख्यांच्या पुढाकाराची. नितीनच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि देशाचं नाव करण्यासाठी शासनानं या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, सटाणा. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.